चांद में शब को कहा चांद कोई ढलता है। तर आता आहे आमचा डे 3 आणि इकडे सगळे आम्ही मॉर्निंग वॉकला चाललेले आहे. गुड मॉर्निंग सी माय मेहंदी कलर. हा दीदीचा मेहंदीचा कलर खूप चढला आहे. माझ्याकडला हा मग तू बोल का नाही तुम्ही गुड मॉर्निंग बोलिंग करा. गुड मॉर्निंग. आणि मी जाता जाताच यांना बरोबर आंबे आंब्याची झाडी असं दिसत नाही. आणि इकडे टेस्टिंग साठी एक आंबा आम्हाला फ्री मध्ये भेटलेला आहे. आवडला नाही. एवढी चव नाहीये. त्याला हात धुवून झालेले आहे. आठ वाजलेले आहे तिकडे. चल नाही बोलून मनी मावशीनी पण जॉईन केलेला आहे आम्हाला. घरी असणार मग म्हणजे मोठे इकडे आम्हाला करवंद दिसलेले आहे. त्याला बाजू कर. आतमध्ये पण एक झुका आहे बघ. आणि पावसाने धुवून ठेवलंय आपल्यासाठी. आणि इकडे मामा आतमध्ये घुसलाय करवंद तोडायला. हे मनी मावशीला आहे बघ काय मिळालंय. जांभळ हा वरतून बेचकी मारून तोडून. आणि आता मी ती चाखून बघते का ती गोड आहे की चव कशी आहे. हा पहिली चव बघ. गोड यम्मी. यम्मी यम्मी आहे. आणि इकडे आंबे पाडण्याची प्रक्रिया. काढून घे रे बाबू. इज नॉट वेल. ते तनमोशीनी दगडी आणलेले आहेत. अभी एंगल चेंज करके ना. आणि हे ते आंब्याचं झाड आहे हे वाला. आले आले चला. सक्सेस. ये अजून एक पडला. आपण करू पन्ना करू. लागून दे ना मग. लोणचं आमटी अजून एक पडला. हे बघा आमच्याकडे केवढे आंबे झालेले. आता पिशवीत अजून येते ना. ऑर्डिनरी है ना जरा काय. ये नीचे का भाग है ना उधर नीचे ये मतलब नीचे वाला पोर्शन. त्याचा आम्हाला कधीच ओरडला नाही पाहिजे.
आमच्या फवाराला कधी पण तिने पण मग लागले. बापरे बहुत डेंजर आहे बहुत. बघा किती डेंजर रस्त्यावरनं आम्ही चाललेले आहेत. त्या बाजूने जायला हा गोणी टाकलीत ते. तर आता आम्ही रिटर्न जायला निघालेले आहेत. खूप ढापाढापी पण होऊन झालेली. हे बघा आईने काय घेतलेलं आहे, ओव्याची झाडे झाडं कोणत्या तोड. पानांना पीठ लावून तळलं तर खूप कुरकुरीत अशी चण्याच्या पिठात चांगलं घेऊन चण्याच्या बेसनच्या पिठामध्ये असं स्मॅश आणि करून याचे एक एक औषधी पान असं गुणधर्म पण सोडायचं. आहेत. हे डायबिटीस साठी चांगलं आहे. चांगलं आहे. ए, घरापर्यंत नेऊन देशील का? खाली पण खूप बघा ओढणीचा उपयोग. हे बघा मस्त व्ह्यू आहे आणि आम्ही इकडे थकले. चला जेवणासाठी भाजी मिळाली आहे आणि ते सगळे तोडायला लागले तिकडे. आणि इकडे आम्ही पण जरा पोर्टूला का झाड मिळालं आम्हाला रस्त्यात एका घरात, ते आम्ही ढापला आहे. तर दीदीची तिकडे खूप थकली आहे दीदी, हवा टाईट. आईला खरे शेतकरी वाटतात. बघा एक कीटक आम्हाला दिसला. तिकडे जाणे आमचा एक फोटो काढ ना. हा काढतो. एकदम गावठी फोटो काढ. तर आता आम्ही चाललेले तेवढाच आम्हाला इकडे एक विंचू दिसला मेलेला. जिवंत 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 काट 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 जिवंत जिवंत विंचू आम्हाला इकडे. आणि आजची मॉर्निंग वॉक खूप सक्सेसफुल झाली आहे. तर आता आम्ही पोचलेले आहे, म्हणजे मी पोचलेलो आहे. हे लोक अजून यायचे. इकडे पोहे बनवलेले आहेत आम्ही मस्त एकदम. शनिवारी हा आम्ही एक दिवस वाढला सांगायचं. आता आमचे पोहे झालेले आहेत आणि आम्ही सगळे खातोय. इकडे आमचं सुकं चिकन बनवायला लावलेलं आहे मामानी स्पेशल. आणि गुड्डीताईनी इकडे जेवायला पण घेतलेलं आहे. हा ही भाजी ती जी आई वगैरे तनुमावशी वगैरे तोडत होते त्या इकडून. हा जात नाही अजून. हे बघा सुक्क चिकन आमचं झालेलं आहे. अजून थोडं सुकेल ना तर ते मीठ एकदम परफेक्ट होईल. इकडे आमचं जेवण झालेलं आहे तयार. सगळे जेवायला बसले. मला जाम जेवण लय भारी. दर रविवारी आपण घरी मटण चिकन तर 12 महिने घरी चिकन सांगेल. गुरुवार आहे आज का काढली ती पण ते नको. संध्याकाळसाठी सोय झालेली आहे. आणि इकडे मामानी गन शॉटिंग लावली आहे. बापरे बेइज्जती. आता खेळणार आहे राहुल द ग्रेट. एक मछली तीन मछली छप्पे. तर आता आमचा जाम वेळ गेम खेळून झालेला आहे. आता आम्ही मलबेरी तोडायला चाललेले आहेत. ए मिशन बघ. आणि ही बघा आमची मिशन. त्याला वाटलं स्टॅच्यू आहे तो. इकडे आमची मॅगी बनवली जात आहे बाय मनीषा राज्य.
हे बघा आमचे मॅगी एकदम सर्विंग झालेले आहेत. मामीला द्या. ते कशी झाली आहे? तर आता इकडे मंचाव सूप बनवण्यासाठी थोडा लसूण पाहिजे आणि आमच्याकडे संपलेला आहे म्हणून आम्ही चोरी करणार आहेत आता. पार्टनर इन क्राईम. स्प्रेड कर गुड्डी पे. किसी ने कुछ नहीं देखा. तिकडे आता मंचाव सूप बनवायला लावलेला आहे बघा तनू मावशीच्या हाताने. म्हणजे कसं बनेल ते काय मला माहित नाही पण टाकलं का टाकून ठेवा. चिकन टाकलं. झाडी झाड एक सेकंड. शब को कहा चांद कोई ढलता है, चांद शब को कहा चांद कोई ढलता है. तिकडे आमचे सूप रेडी झाले. आणली होती. यम्मी यम्मी. माईक दुकान बंद करायला लागेल. ओ ते तर माझं होतं ना पण. आपलं आम्ही चालले तांदूळ आणायला. बस एवढंच. आणि हे डोंगराच्या खाली होतात ना आणि तांदूळ घेणार 1.5 किलो. चला आता कशाला थांबल्यात. तर आम्ही आता सामान आणले ते. तर आता आम्ही सगळं सामान घेऊन आलेले आहेत. भात आणि इकडे दीदी आणि निहाल दादा शेकोटी पेटवायला लागलेले आहेत. हे बघा ही आमची आगटा अशी जळलेली आहे. हा भैयट. तर आता आमची कॅम्प फायर पेटलेली आहे. चांद शब को कहा चांद कोई ढलता है,